नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे बार्शीडागडीच्या शुक्रवारच्या बाजारामध्ये। तर पाहू शकता तुम्ही माझ्यासोबत राजू भाऊ जोंधळे आहेत, बार्शीडागडीतले यूट्यूबर बुद्धाची वाणी चॅनलचं नाव आहे त्यांचं। 6,500च्या आसपास सबस्क्रायबर आहेत। मस्त उत्तम दर्जाचे व्हिडिओ बनवतात, काही वांधा नाही। तुम्ही पाहू शकता शुक्रवारच्या बाजारात गर्दी अजून हे तर सुरुवातच आहे समजा। समोर जाऊन तुम्हाला मी दाखवतो आहे बॅक कॅमेरानं। पाहू शकता मित्रांनो तुम्ही शुक्रवारचा बाजार, कपडे गिपले केळं कांदे लसण। इकडे आवाज येणार नाही माझ्या, कारण की इकडे लय गर्दी राहते। पेपरवाला जेवढे असतात एका साईडला थांबू दे, इथं मी जाऊन येतो पहिले। हे पा इयरफोन साबण हे ते असते लगे, काही वांधा नाही आमू दे। आणि हा ब्लॉग झाल्यावर आपण जाणार आहोत रुद्रायणीले ब्लॉग बनवायले, तर मग चांगलीच मजा येणार। पाहू शकता तुम्ही मित्रांनो, व्हिडिओ तर बनवूच राहिलो तुम्ही शुक्रवारच्या बाजारातला। पण बाबा म्हणत जात की असे येडेचाले नको करू, कारण की मोबाईल तुझ्या महाग आहे म्हणतात। लोक इकडे मोबाईल घेऊन हिसकून जातात। आताच आजच्या दिवशी 3 जणांचे मोबाईल हिसकून गेलेले आहे। म्हणून आज आपण राजेश जोंधळे बार्शीडागडीचे आपला बुद्धाची वाणी 358 एक नंबर जबरदस्त व्हिडिओ बनवतात आणि काही वांधा नाही। चाच्या बागाचे भाज्या तोडायले, तर ती मोबाईल हिसकून जायचा भेव आहे। आजच्यासाठी एवढंच। रुद्रायणीला दाखवतो तुम्हाला काय माहोल आहे। तर मग बाबाला दिसलो तुम्ही ब्लॉग बनवताना, तर नको बनू म्हणे, असं फोन घेऊन चोरी जायचा भेव लागते असं तसं। म्हणून मी आता बंद मारला आहे आणि घराकडे चाललो आहे। काही लोक इथं मला हसू राहिले आणि पागल समजू राहिले की बा हे बार्शीडागडीमध्ये बाप जन्मात पहिल्यांदा पाहिलं असं त्यांना ब्लॉगिंग हे ते। तर त्यांना मालूम नाही की हा नेमका करू करायला। काही लोक तर मला पोलिसाचा एजंट समजू राहिले। तर एक जण मला म्हणे, आता का भाऊ तुम्ही पोलिसा इकडून हा का? आता कसं आहे, इकडे शेतकरी मध्यमवर्गीचे लोक येतात, तर ते आपापल्या परीने विचार करतात। तर मी इथं काही ब्लॉगिंग म्हणजे करू राहिलो समजा। दुकानवाले हात दाखवू राहिले जसं की मी किती फेमस होऊन किती नाही। त्यांना काय सांगू की राजूशिवाय आपल्याला कोणी ओळखत नाही। शुक्रवारच्या बाजारात लई काही दाखवायचं होतं मला, पण बाबा भेटले ना म्हणून सबस्क्रायबर भेटला। पहिल्याच ब्लॉकमध्ये पहिल्या पब्लिक प्लेसमध्ये सबस्क्रायबर भेटला, चांगलं वाटलं। काही लोक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही थिंकिंगवाले भेटतात, पण मी पुरा बेशरम माणूस मध्ये कोणत्या क्षेत्रात उतरवा तरी मी लाजत नाही, काही नाही। मला ब्लॉग बनवायचा असला तर मी काही करून तो बनवतो म्हणजे बनवतो। आता काही हसू राहिले, काही करू राहिले, काही आता एनर्जेटिकवाले पूर्ण एनर्जीवाले झोपेलसारखे ब्लॉगिंगले राहतील की स्लो आवाजमध्ये येते। आजपासून म्हणजे माझे पूर्ण ब्लॉग एकदम तडतडीत आणि जबरदस्त पैकी राहील, काहीच विषय नाही। नमस्कार, पुढे दाखवतो तुम्हाला आता। मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकायला, पण राजू म्हणत आहे की बा समितला आपण आजकाल कुठं पण गेलो तर आपल्याला रात्र होणार आहे। माईक आणणार आहे मी, आवाजचा थोडासा प्रॉब्लेम होणार मला माहीत आहे। पण ते जर म्हणत आहेत की बा समजा म्हणते की काय म्हणत आहे, आपण जर कुठं गेलो तर रात्र होणार आहे। आता आम्ही इथं जवळपासपैकी पाहिजे काही आहे का? जवळपासपैकी पाहिजे काही आहे का?